नमस्कार मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर मी तुम्हाला आज पोर्टर विषयी थोडीशी माहिती सांगणार आहे की पोर्टर जॉब कसा करायचा आणि केल्यानंतर काय फायदे आणि काय नुकसान पण होतात. तर ड्रायव्हर असल्यामुळं पोर्टरचा अनुभव चांगला आलेला आहे आपल्याला. तर त्याच्यामुळे आपण पोर्टर केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे, किंवा दुसरी ऍप चालवायला पाहिजे की नाही चालवायला पाहिजे, किंवा दुसरी ऍप आली पण पाहिजे याच्यामध्ये. कारण की आपण एकच पोर्टर जे ऍप आहे त्या ऍप मध्ये जे काम करतोय त्याच्यामध्ये आपण फक्त त्यांचं नोकर म्हणून काम करतोय. आपल्यावर तर आपण स्वतः ड्रायव्हर ड्रायव्हर आपण स्वतः आहे, स्वतःची गाडी पण आपली स्वतःची आहे. तरी पण आपण त्यांच्यामध्ये नोकर म्हणून काम करतो. आता फॉर एक्झाम्पल म्हणलं तर थ्री व्हीलर टेम्पो बघा. आता थ्री व्हीलर टेम्पो मध्ये पोर्टरवाल्यांनी काय केलं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी असं केलंय की एक ट्रिप जर मिस केली आपण, तर त्यावेळेस आपलं काय करतं, 100 जर स्कोर असला, एक ट्रिप मिस केली आपण, तर त्यावरती त्यांनी काय करतात, लगेच 40-50 पॉईंट कमी करतात. आता काही वेळेस काय होतं, कस्टमर काय करतं, पोर्टर ड्रायव्हर रिझन म्हणून टाकतं. आता काल परवाचीच गोष्ट आहे बघा, माझ्या पोर्टरमध्ये एका ड्रायव्हरनी काय केलं, त्या ड्रायव्हरनी ट्रिप उचलली आणि लोकेशनला गेला माणूस. लोकेशनला गेल्यानंतर त्या माणसाने काय केलं, ट्रिप कॅन्सल करून टाकली. आता ट्रिप कॅन्सल करायचं कारण काय होतं बघा त्याच्यावालं, त्यानं काय केलंय, तर ड्रायव्हर रिझन टाकलं त्या माणसाने. तर ड्रायव्हर रिझन का बरं केलं, त्याला मी कॉल केला, का भाऊ तुम्ही ट्रिप कॅन्सल केली, ड्रायव्हर रिझन का बरं टाकलं. तर तो म्हणला की मला तुमच्या गाडीचं भाडं परवडलं नाही. आता आपल्या गाडीचं भाडं का बरं नाही परवडलं त्याला, तो म्हणतो मी सायंकाळच्या वेळेस तुमची ट्रिप केली 8 वाजेच्या टायमाला. तर 8 वाजेच्या टायमाला आपल्या गाडीचं भाडं कसं असतं, थ्री व्हीलरचं 100-150 रुपये वाढून येते. आता दिवसभर आपल्याला आपण जे भाडे मारतो ते आपल्याला परवडतात का, नाही परवडत. आपल्याला 10 किलोमीटरचे भेटतात 450-500 रुपये, किंवा 12 किलोमीटर जरी आपण गेलो तर आपल्याला किती 400-500 रुपये भेटतात फक्त. आणि त्यावेळेस कस्टमरचं लोडिंग पण, मटेरियल पण खूप राहतं. किंवा कस्टमरचं 500 किलो न्या, 600 किलो वजन न्या आमचं, तरी पण कस्टमर बराबर पैसे देत नाही. तर त्यावेळेस आपल्याला काय करायला पाहिजे, दुसऱ्या कंपनीची एखादी ऍप आली पाहिजे, त्या कंपनीच्या ऍपवरती आपण फोकस केला पाहिजे. आता जसं मूवर ऍप आलेली बघा, त्या मूवर ऍपचं कसं आहे, कमिशन काटून वगैरे आपल्याकडे पैसे देतात, म्हणजे आपल्याला ती मूवर ऍप परवडते. तर पोर्टर ऍप आपल्याला परवडत नाही. हम्म. तर बघा, आपल्याला आता पोर्टरचे जे काम करतो आपण, त्या पोर्टरच्या कामामध्ये काय होतं, कस्टमरने जर आपल्याला ट्रिप कॅन्सल केला, तर पहिलेच एक तर त्यांनी काय केलेलं मध्ये डिले पण आणून ठेवला आहे. तर जर कस्टमरचा कम्प्लिशन स्कोर जर असेल 85, तर त्यावेळेस आपल्याला डिले येणार नाही. ज्यावेळेस आपला 85चा जर कमी जर स्कोर असेल, तर त्यावेळेस आपल्याला काय होतं, 10 सेकंदाचा डिले येतो आणि आपल्याला भाडे उचलायला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो. तर आता हे लय झालं तर 4-5 महिन्यापासून चालू आहे. त्या पोर्टर कंपनीने जरा थोडा ड्रायव्हरचा पण विचार केला पाहिजे, की ड्रायव्हर एवढी त्याची स्वतःची गाडी देतो, गाडीमध्ये त्यांनी स्वतःहून ड्रायव्हिंग करतो, एवढी मेहनत करतो, तर ड्रायव्हरला का बरं त्यांनी सपोर्ट करत नाही, फक्त कस्टमरलाच का सपोर्ट करतात. तर त्यांनी पोर्टर कंपनीला एवढी विनंती आहे माझीवाली, की त्यांनी आपल्या ड्रायव्हर लोकांना पण सपोर्ट केला पाहिजे. फक्त पोर्टर कस्टमरलाच सपोर्ट नाही केला पाहिजे, ड्रायव्हरला पण सपोर्ट केला पाहिजे. तर सर्व ड्रायव्हर भावांना विनंती करतो की पोर्टर कंपनीला सपोर्ट नका करू आणि पोर्टर ड्रायव्हरांना सपोर्ट करा तुम्ही. तर बघा ड्रायव्हर भावांनो, मी ड्रायव्हर म्हणून तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवला आहे हा. तर जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा, तुम्ही कमेंट करा, शेअर करा. आणि पोर्टर कंपनीला भाडे नाही मारले तरी चालते, कारण की आपल्याला ड्रायव्हरसाठी काही त्यांनी काही सपोर्टच करत नाहीये. तर आपण त्यांच्यासाठी एवढी मेहनत का करायची, कारण की आपण आपलं स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे. जर आपल्याकडे टेम्पो आहे, थ्री व्हीलर टेम्पो किंवा फोर व्हीलर आहे किंवा टू व्हीलर जरी असली. आता समजा फॉर एक्झाम्पल आहे, टू व्हीलरचे भाडे कसे असतात बघा. आता टू व्हीलर वरती जर पोर्टरची ट्रिप जर लागली आपल्याला, तर आपल्याला ट्रिप किती देते, 100 रुपये, 80 रुपये, 120 रुपये, 95 रुपये, अशा फॉर एक्झाम्पल ट्रिपा येतात आपल्याला. आता 100 मध्ये किलोमीटर किती जायचं राहतं बघा आपल्याला, 100 रुपयाची जर टू व्हीलरला ट्रिप लागली, तर 100 मध्ये आपल्याला जावं लागतं पहिले 3-4 किलोमीटर पिकअपला जावं लागतं, त्याच्यानंतर ड्रॉप येतं त्याचा 7 ते 8 किलोमीटर, म्हणजे आपल्या गाडी किती किलोमीटर झाली, पूर्ण 10 ते 12 किलोमीटर गाडी फिरते. आणि आपल्याला भेटतं फक्त 100 रुपये, आणि त्याच्यामध्ये कमिशन पण त्यांनी जास्त केले बघा. टू व्हीलरचं कमिशन जे आहे ते त्यांनी 20% घेतले, म्हणजे 100 मधून त्यांच्यामध्ये 20 रुपये पहिले ते मायनस होणार. आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणल्यानंतर 100 मधून 20 गेले, तर उरले किती, 80 रुपये. आणि आपल्या 80 मध्ये पेट्रोल किती जातं, 40 रुपयाचं पेट्रोल जातं, 10 रुपये जर 10 किलोमीटर जर गेलं तर मग आपल्याला उरतं किती, 40 रुपये. तर मग आपण, तुम्हीच सांगा, आपल्याला पोर्टर केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे ना.
तर याच्यासाठी म्हणतो ड्रायव्हर भावांनो, पोर्टर करू नका. की दुसरं ऍप जे आहे आपल्या कंपनीचं, मूव्हर ऍप आलेलं बघा, त्या मूव्हर ऍप वरती तुम्ही जास्त फोकस केला पाहिजे. त्याच्यावरती भाडे पण वाचतात. आता कालचीच गोष्ट आहे, मला 4-5 भाडे वाचले होते. तर आता मी काल कुठलं भाडं घेऊन गेलो तर बघा, मला लागलं होतं कॅम्पामधून भाडं लागलं. कॅम्पामधून आता शिक्रापूर झालं आपलं किती, 60 किलोमीटर आहे. तर मला 60 किलोमीटरचे आपलं 3 व्हीलर टेम्पोला भाडे किती द्यायला पाहिजे पोर्टरवाले? मिनिमम 1800-1900 रुपये भाडं द्यायला पाहिजे. तर पोर्टर कंपनीने भाडे किती दिलं? 1500 रुपये फक्त. तर मग 1500 रुपये मध्ये इथून 60 किलोमीटर शिक्रापूरला जा, तिकडनं येताना पण काही भाडं पडत नाही. तिकडनं येताना पूर्ण आपल्याला खाली यावं लागतं, त्याच्यामध्ये आपल्या गाडीचं नुकसान होतं. तर मग आता शिक्रापूरचं भाडं किती द्यायला पाहिजे त्यांनी? 1900 रुपये, 2000 पर्यंत भाडं द्यायला पाहिजे. आपल्याला 60 किलोमीटर मध्ये 120 किलोमीटर जाणं येणं झालं. गाडीचं जातं आपलं 400 रुपयाचं सीएनजी जाते जाण्या येण्यामध्ये, 300 रुपयाचा पकडा. 300चा आपला गाडीचा सीएनजी गेला, पोर्टर ऍपचं कमिशन गेलं 200 रुपये. उरले किती आपल्या हातामध्ये? फक्त 1000 रुपये होतं. त्याच्यामध्ये मेंटेनन्स झाला, त्याच्यामध्ये आता वजन जास्त राहतं कस्टमरचं, 500-600 किलो राहतं. तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओवरती कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि सर्व ड्रायव्हर भावांना हा व्हिडिओ गेला पाहिजे, माझी विनंती आहे. तर यासाठी म्हणतो तुम्हाला की पोर्टर ॲपचा जास्त सपोर्ट करू नका. आपलं स्वतःचं काहीतरी बघा किंवा नवीन जे ॲप आलेलं आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त तुम्ही फोकस करा. तर आता बघा, नवीन जे गाड्या घेतात, आता नवीन काय करतात लोक, पोर्टरचा खूप धंदा आहे, पोर्टरचा खूप धंदा आहे, काय करतात, नवीन गाडी करतात. नवीन गाडी काढल्यानंतर काय होतं, माणूस घेतं म्हणतं 8-9 हजार रुपये हप्ता आहे. लोकांची हमाली काम करण्यापेक्षा 8-9 हजार रुपये हप्ता भरलेला परवडते. पण पोर्टरमध्ये तुम्हाला एवढं परवडते का? लय झालं दिवसाचे 1000 रुपये होता, 1000-500 रुपये उरले तर उरले. तर मग त्यासाठी काय म्हणतो तुम्हाला, पोर्टरचा धंदा आपल्याला परवडत नाही. तर सर्व ड्रायव्हर भावांना एकच विनंती की पोर्टर हा ऍप खूप घाण आहे आणि याच्याविषयी चांगल्यात चांगले तुम्ही बघून घ्या काय करायचं ते. त्यासाठी तुम्हाला सांगतोय, तर पोर्टर जास्तीत जास्त करू नका. ड्रायव्हर भावांना सपोर्ट करा. सर्व पोर्टर ऍपने काय केलं पाहिजे, आपल्या ड्रायव्हर भावांना सपोर्ट केला पाहिजे, तर आपल्याला परवडतं. पहिले चांगलं होतं बघा, पहिले भाडे कंपनी चांगलं देत होती, कमिशन पण किती होतं, 10 ते 12% होतं. आता कमिशन कंपनीने किती केलंय, 15% केलंय 3 व्हीलरचं. त्याच्यामुळे आपल्याला हे भाडे मारायला परवडत. तर जास्तीत जास्त काय करा, हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. इथेच माझा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.